उद्धव ठाकरे हे सांगलीच्या मिरजमध्ये दौरा करणार आहेत। कोळेकर मठाच्या जागेवर मेळाव्याची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि सांगली लोकसभेच्या प्रचाराचा अप्रत्यक्ष शुभारंभ या ठिकाणी होणार आहे। मला सांगा, कशा पद्धतीचे नियोजन आजच्या मेळाव्याचं केलेलं आहे? सायंकाळी उद्धव ठाकरे साहेब येत आहेत, काय सांगाल? आजची सभा खरखर न भूतो न भविष्य अशी सभा होणार आहे आज। कारण 5 वर्षानंतर आज उद्धव साहेब सांगली जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि जवळजवळ 50,000 प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे। पण आज मगाशीच असा पूर्ण सर्वे केला, अंदाज केला आम्ही सगळीकडचा की हे ग्राउंड कमी पडेल, पर्यायी व्यवस्था काय करायला पाहिजे ह्यासाठी आमची मगाशी मीटिंग बसली आणि खरखर प्रेक्षक इथं बसणार नाही अशी परिस्थिती आहे। न भूतो न भविष्य एवढी मोठी सभा साहेबांची होणार आहे आणि ते संध्याकाळी सगळेजण आपण पाहिलंच। सांगलीच्या जागेसाठी आज निर्णय होऊ शकतोय आणि तुम्ही काल बोलताना पत्रकार परिषदेत असं पण सांगितलं की महाविकास आघाडीचा जो काही निर्णय ठरेल तो मला मान्य आहे। विशाल पाटील यांना तिकीट मिळालं तर विशाल पाटील यांचा प्रचार मी करेन आणि मला तिकीट मिळालं तर विशाल पाटील यांनी प्रचार करावा, काय सांगाल? महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्र, महाविकास आघाडीचं नावच हे आहे आणि त्याचा अर्थच तो आहे की सगळ्यांनी एकत्र काम करायचं आणि सगळ्यांनी मिळून काम करायचं। म्हणून हे मी वक्तव्य केलं तर ते काही चुकीचं केलेलं नाही। आजही तेच म्हणतोय मी, महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे। कॅमेरामन सुनील सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।